नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्कूल पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवोदय शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उतारा याबद्दल माहिती करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम बघा, आपण जर नवोदयसाठी तयारी करत असाल तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 विभाग असतात। पहिल्या विभागामध्ये मानसिक क्षमता चाचणी, विभाग 2 अंकगणित आणि विभाग 3 भाषा अशा पद्धतीच्या 3 घटकांमध्ये आपल्या नवोदयाचे आपण तयारी करत असतो। तर आपण 2 घटकाची भरपूर तयारी करतो, मानसिक क्षमता चाचणी आणि अंकगणित, आणि तिसरा जो घटक आहे जो की भाषेवर आधारित असतो त्याकडं आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला माहीत आहे की उतारा हा मराठीत असतो। त्याच्यानंतर आपण सहज वाचून तो काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। परंतु प्रॉब्लेम असा होतो की आपले नेमका जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या उतार्यामुळं जातो, कारण त्याच्यातले बरेच प्रश्न सोपे जरी वाटत असले तरी आपल्या हातातून निसटून जातात आणि आपण मग पाहिजे तेवढे गुण प्राप्त करू शकत नाहीत। तर या ठिकाणी आपण उतारा कशा पद्धतीनं सोडवायचा याबद्दल माहिती करून घेऊ, कारण नवोदयाच्या परीक्षेसाठी उताराचे जे प्रश्न असतात ते 20 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात आणि फक्त 30 मिनिटांचा कालावधी असतो। म्हणजे तुम्हाला 30 मिनिटांमध्ये जवळजवळ 4 उतारे सोडायचे असतात। त्यामुळं कशा पद्धतीनं सोडवायचे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं येईल की पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या किंवा गोल करा। तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे, उतारा वाचण्याच्या अगोदर आपल्याला सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचे आहेत। म्हणजे प्रश्न वाचून घेतल्याच्या नंतर उतारा वाचत असताना त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी काय होईल, क्लिक होईल आणि मग आपल्याला ते सोपं जाईल। तर या ठिकाणी बघा, उतार्याच्या नंतर जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही। तिसरा प्रश्न आहे, विवाद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता। चौथा प्रश्न आहे, दाद मागणे म्हणजे काय। आणि 5वा प्रश्न आहे, मालाची व वस्तूची खरेदी करणारी व्यक्ती। अशा पद्धतीनं साधे सरळ 5 प्रश्न असतात। ते वाचून घेतल्याच्या नंतर आपण उतार्याकडं जायचं आहे आणि काळजीपूर्वक उतारा वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। मग या ठिकाणी आपण उतारा वाचायला सुरुवात करू। आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत। आपल्या देशाचा राज्यकारभार घटनेनुसार चालतो। भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत, जसे की समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क। दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते। आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते। अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो, दुकानात जातो। मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात, तर माल व वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात, हे आपल्याला ठाऊक आहे। काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात। त्यांच्या हितसंबंधात बाधा व दुरावा निर्माण होतो। या दोघांमधील हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत, ग्राहकांच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, ग्राहकांसंबंधी विवाद मिटावेत व यांच्याशी संबंधित अशा इतर गोष्टींसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 या नावाचा कायदा करण्यात आला। तर हे बघा, प्रश्न वाचल्याच्या नंतर त्या प्रश्नाची उत्तरं ज्या ज्या ठिकाणी आलेली आहेत त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, अंडरलाईन केली होती। मग आता या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, काय प्रश्न आहे पहिला बघा, तुमच्या लक्षात येईल की ग्राहक संरक्षण अधिनियम
कोणत्या वर्षी करण्यात आला? अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु ते काय करतील आता 1968. मग आपण 1968 त्यांनी काय केले, 1986 इथं उत्तर आहे, परंतु त्यांनी थोडंसं उलटं करून दिलं आहे. तिथं 1968 केलं आहे, नंतर 2 नंबरला या ठिकाणी आपलं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यानंतर 1987 आणि 1985. परंतु आपण ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादामध्ये डायरेक्ट पहिल्याला असं तिथं गोल करून टाकतो आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की अरे हे तर उलटं सुलटं झालेलं आहे. तर तेव्हा तो प्रश्न आपल्या हातातून गेलेला असतो. म्हणून काळजीपूर्वक त्यांनी कशा पद्धतीनं, कारण सुरुवातीलाच ते असं उलटसुलट करून टाकतात आणि विद्यार्थी मग आपल्याला येतं ह्या हिशोबाने ते क्लिक करून टाकतात आणि एकदा गोल केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काहीही करता येत नाही. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा आहे की खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कोणता मूलभूत हक्क नाही, तर इथं मग स्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्क आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क, तोही उतार्यामध्ये आलेला आहे. समानतेचा हक्क हा सुद्धा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे. म्हणजे तीनही शब्द उतार्यामध्ये आलेले आहेत, पण मालमत्ता जमा करण्याचा हक्क त्या ठिकाणी आलेला नाही. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. परंतु आपण नुसतं वाचतो खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही, ते नाही आहे हा खूप मोठा गोंधळ करत असते. त्याच्यामुळं आपण मग ते काळजीपूर्वक वाचून काय करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित गोल करायची आहेत. प्रश्न तिसरा आहे बघा आता विवाद. विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उतार्यामध्ये आलेला आहे विवाद हा शब्द. तर मग विवाद म्हणजे भांडण, बरोबर आहे. कलह, बरोबर आहे. त्याच्यानंतर संघर्ष, बरोबर आहे. कारण हे त्याचे सगळे समानार्थी शब्द आहेत, पण त्याचा विरुद्धार्थी शब्द मात्र कोणता आहे? एकोपा, जे की आपल्या काय आहे, प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर एकोपा. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी गोल करायचा आहे. आपण इथं विरुद्धार्थी का समानार्थी हे अगोदर समजून घ्यायचं आहे. नाहीतर विवाद या शब्दाचा अर्थ, परंतु समानार्थी आहे, विरुद्ध आहे. मग आपण गडबडीमध्ये भांडण किंवा कलह याला गोल करतो आणि त्या ठिकाणी आपला मार्क जातो. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आहे बघा दाद मागणे म्हणजे, तर काय आहे आता काम मागणे हे आहे का? तर निश्चितच नाही. त्याच्यानंतर पैसे मागणे हेही नाही. वाद करणे हे सुद्धा नाही. मग त्याचा योग्य पर्याय काय आहे? बी, न्याय मागणे, ज्याला आपण काय करायचं आहे, गोल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे बघा मालाची वा वस्तूची खरेदी करणारी व्यक्ती. मग मालाची किंवा वस्तूची खरेदी करणारी व्यक्ती कोण असते? विक्रेता असते का? तर नाही, ती तर वस्तू विकत असते. ठेकेदार हे सुद्धा नाही. मुकादम हे सुद्धा नाही. हे तीनही ऑप्शन नाही. मग राहिला कोणता? तर चौथ्या नंबरचा जो ऑप्शन आहे ग्राहक, हे आपल्या काय आहे, प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप काळजीपूर्वक जर उतारा वाचला तर साहजिकच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क उतार्यामधून मिळू शकतात. आणि अशा या 4 उतार्याचे तुम्हाला 20 मार्क मिळू शकतात. आणि हे जर 20 मार्क जर मिळाले तर गणितामध्ये 1 हा 2 गणितं जरी चुकले तरी तुमच्या हातातून रिझल्ट जाणार नाही. म्हणून तुम्ही उतारा हा टॉपिक अगदी व्यवस्थित जर वाचला तर एकही मार्क तुमचा त्या ठिकाणी कटणारा नसतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.